आपलं फॉर्म भरायला 500 गाड्या याव्यात, हजारो तरुणांचा लोणा यावा, एवढंच आपण फोनवर सांगितलं. लोक का पेटून उठले तर आपल्याला अचानक तिकीट आवडलं. सहानुभूती लोकांनी दाखवली. आता लोक सांगतात दादांच्या मरणावर सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करा. कधी दादाचं नाव तोडण्यात आलं नाही त्यांच्या, कधी राष्ट्रवादीचं नाव तोडण्यात आलं नाही. त्यांना आता पाना फुटलाय दादाच्या नावाने सरेंद्र वाटतात. मला आश्चर्य वाटतं तुम्हाला 8 दिवसात एवढा चमत्कार कसा झाला. स्वार्थापोटी आम्ही ज्या घड्याळाला वाढवलं त्या घड्याळात घेतलं बोलून आता लागले घड्याळ करायला. या घड्याळाचं नाव कधी तुम्ही घेतलं नाही, कधी दादाचं नाव घेतलं नाही, कधी वळसे पाटलाचं नाव घेतलं नाही. आता तुम्हाला पुढे कळाला पक्षाचं लागले सांगायला तो पक्षाचं आम्ही घेऊन आलो. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही कधी त्याचं नाव घेतलं नाही त्याचं घेऊन तुम्ही पळायला लागला होय. लोक एवढी खुली आहे का तुमची? जनता फार हुशार आहे, त्यांना समजतं कोण सच्चा आणि कोण नाही. नुसतं मुख घेऊन का मत मिळतात का? एक फंडा नवीन आलेला आहे, कुठलं का मोठे घ्यायचे. मला का दुपारी का उठ्यात सांगितलं म्हणजे असा एक माणूस आहे ज्या माणसाचं एखादा रस्त्यावर फिरणारा एखादा फार अशी विचित्र माणूस सुद्धा उठला का मोका घेतो. काय भानगड काय आणि मुख घेऊन मत मिळत असते तर मग लोक सगळे पुढारीच मुख घ्यायला लागले. हे स्थितीनं साधं मुखच घ्यायचं. काय बरेचपणा आहे. मी जास्त बोलत नाही, अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहे. मी जरूर बोलू. माझ्यावर टीका त्यांनी केली तर मी टीका करेन, सोडणार. कारण टीका एवढीच करणार यांना कवर. अरे तुम्हाला 15-20 वर्ष सरपंच ठेवलं हे काय आमची चूक आहे का? या तालुक्यामध्ये एका गावाचा 15 ते 20 वर्ष सरपंच राहिलेलं गाव दाखवा बरं मला. कोणाच्या कृपेने राहिला? आता म्हणजे त्यांची काय कृपा आहे? आमच्या सोनभाऊची कृपा. सोनभाऊ कोणा म्हणून कृपा केली? आणि सांगा त्यात आता असं करायचं आणि तुमच्याजवळ काही प्लॅनच नाही. तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे. सत्ता मिळाली तर तुमच्याजवळ काय लोकांच्या हितासाठी काय करणार? तुम्ही नुसतं मुख घेऊन समाजाचं भलं करू शकत. आता पातळ वाचतात. पातळ वाटायला काय माणसं काय माणसाला काय पातळ मिळत नाही. त्यांच्या पातळावर दुनिया आहे. अरे चांगले विचार द्या, चांगले आचार द्या, चांगला विचार काही दिशा द्या आणि मग राजकारण करा. माझ्या या गावात मी 50 वर्ष राजकारण केलं. मी पोलीस स्टेशनला कधी गेलो नाही. जेव्हा माणूस येईल त्याला फोनवर सांगितलं, फोनवर जर ऐकलं नाही तर फोन PSI नाही त्याची बदली सुद्धा केली. पण 2 पैसे खाल्लेलं कळलं ते त्या फौजदाराला, त्या PSIला, पोलिसाला मी सरळ केल्याशिवाय राहिलं. कारण शेवटी पुढाऱ्याकडे येतो माणूस तो त्याला काही दोषीच न लागता त्याचं काम झालं पाहिजे म्हणून येतो. अशा पद्धतीचे विचार आचार मी ह्या कामातून या गावामध्ये रुजवला, या तालुक्यामध्ये रुजवला. मी तर अनेक सत्तेची स्थानं भोगली पण सत्तेतून पैसा मिळवला आहे. समाजाच्या हितासाठी काम केलेलं आहे. गावाच्या वैभवात भर पडेल असं काम केलेलं आहे. आदर्श गाव कसं निर्माण होईल हे दिशेत द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तर काय तुम्ही सत्तेवर आला. अरे एक मंदिर उभं करण्याचं मी म्हणतोय तिथं तुम्ही बैठे सुद्धा बोलायला तयार नाही. आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी गावासाठी चांगलं करा, चांगले विचार द्या, चांगल्या प्रवृत्तीला वाढवा, या गावाचा आदर्श जपा. जर तुम्हाला आदर्श म्हणतील, नुसतं आदर्श म्हणून चालत नाही, काम पाहिजे. मित्रांनो अनेक बोलण्यासारखं आहे. मी शेवटच्या सभेत जरूर बोलेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि सर आमची जी सभा आहे त्याला परत तुमचं भरपूर भाषण ठेवायचे, मला चांगले विचार ठेवायचे, या समाजाला चांगले विचार देणारा कर्तृत्ववान माणूस म्हणून अनिल शिंदे सरांची ख्याती आहे. तुम्ही मोबाईलवर त्यांचे विचार वारंवार सकाळ संध्याकाळ ऐकत असाल.
वैचारिक पातळी असणारा एक कर्तृत्व संपन्न माणूस, त्याच्या विचारातून समाज नवा तरुण उभा राहत आहे. अशा माणसाचे विचार मी जरूर ऐकायला वेळ देईल. पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि उद्यापासून